तर आपण आता यामध्ये बघतोय पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम बघतोय आपण. ऑलरेडी आपण बघितले व्हॉट इज मीन बाय फ्युअल सिस्टीम, फ्युअल सप्लाय सिस्टीम, व्हॉट इज मीन बाय कूलिंग सिस्टीम, व्हॉट इज मीन बाय इग्निशन सिस्टीम, अँड व्हॉट इज मीन बाय लास्ट आपली सिस्टीम लब्रिकेशन सिस्टीम. सगळ्यात इझी जी आहे ती फ्युअल सप्लाय सिस्टीम आणि लब्रिकेशन सिस्टीम आहे. तर आपली लास्ट सिस्टीम राहिली ही पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम. तर ट्रान्समिशन इज अ स्पीड रिड्युसिंग मेकॅनिझम. ट्रान्समिशन म्हणजे काय की स्पीड जो रिड्यूस करणारा जो मेकॅनिझम आहे, म्हणजे जे मेकॅनिझम आपल्या इंजिनचा स्पीड रिड्यूस करतात त्याला आपण ट्रान्समिशन. अजून काय इक्विप्ड विथ सेव्हरल गिअर्स. आता ह्या ट्रान्समिशन गिअर्स असतात बॉक्स आहे ट्रान्समिशन आपल्या इंजिनचा स्पीड कमी करणारा मेकॅनिझम आहे. May be called a sequence of gears and shafts. आपले हा काय आहे सिक्वेन्स. मे बी कॉल्ड गिअरचा सिक्वेन्स आहे ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये. अँड शाफ्ट transmitted to the tractor. आणि इंजिन करू शकतो च्या मदतीनं आपण ट्रॅक्टरच्या व्हील्सना आपण ट्रान्समिट करू शकतो. म्हणजे आपले जे ट्रॅक्टरचे व्हील्स आहेत ते कुणामुळं म्हणजे त्यामध्ये पॉवर कुणामुळे येणार आहे, आपण जे गिअर चेंज करतोय किंवा गिअर जो सिक्वेन्स आहे तो गिअरचा सिक्वेन्स आणि शाफ्ट यामुळे जी इंजिन पॉवर आपली जनरेट होते ती पॉवर आपण काय करतोय की ट्रॅक्टरच्या व्हील्सला आपण ती ट्रान्समिट करतोय. आणि त्यामुळे काय होते की आपलं ट्रॅक्टर जो आहे तो काय होतो की त्याची मुवमेंट होते. दी सिस्टीम कन्सिस्ट ऑफ व्हेरियस डिव्हायसेस. ही जी सिस्टीम आहे यामध्ये विविध असे डिव्हायसेस प्रेझेंट आहेत दॅट कॉज फॉरवर्ड अँड बॅकवर्ड मुवमेंट ऑफ ट्रॅक्टर टू सूट डिफरंट फील्ड कंडिशन. फॉरवर्ड अँड बॅकवर्ड म्हणजे आता इथं सपोज कसं की आपण 1 ते 4 किंवा 1 ते 5 गिअर टाकले तर आपले ट्रॅक्टर कसा जातो पुढे जातो. आणि रिव्हर्स गिअर टाकला तर काय होतो ट्रॅक्टर आपला बॅकवर्ड येतो. म्हणजे आपली जी ट्रान्समिशन सिस्टीम आहे त्या ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये मेन कंपोनंट कोण आहे, आपले जे गिअर्स आहेत ते. आणि या गिअर आणि शाफ्टचा जो सिक्वेन्स आहे त्यामुळे आपली जी इंजिनची पॉवर आहे ती पॉवर आपण काय करतोय ट्रॅक्टरच्या व्हील्सला ट्रान्समिट करतोय. आणि व्हील्सची मुवमेंट होते म्हटलं की काय होते की आपल्या ट्रॅक्टरची मुवमेंट होते. ट्रॅक्टरच्या मुवमेंटमध्ये मेन कंपोनंट कोणता, ट्रॅक्टरचे व्हील. आणि त्या व्हीलला जी इंजिन पॉवर असते त्या व्हीलची मुवमेंट कशी होते, फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड होते. कोण कंट्रोल करते ही फॉरवर्ड आणि बॅकवर्ड मुवमेंट, जे आपले ट्रॅक्टरमध्ये गिअर प्रेझेंट आहेत ते. द कम्प्लीट पाथ ऑफ पॉवर फ्रॉम द इंजिन टू द व्हील्स इज कॉल्ड एज पॉवर ट्रेन. लक्षात ठेवा. टू कम्प्लीट पाथ ऑफ पॉवर. आता आपल्या पॉवरचा जो सपोज आपल्या पॉवरचा पॅथ आहे तो पॉवरचा पॅथ म्हणजे इंजिन पासून व्हील पर्यंत ज्या पाथनं किंवा ज्या रस्त्यानं आपली पॉवर जाते त्याला आपण म्हणतो पॉवर ट्रेन. इंजिन पासून आपल्या ट्रॅक्टरच्या व्हील्स पर्यंत जी पॉवर पास होते, जी पॉवर ट्रान्समिट होते त्याला आपण म्हणतो पॉवर ट्रेन. व्हॉट इज मीन बाय पॉवर ट्रेन, लक्षात ठेवा. द कम्प्लीट पाथ ऑफ पॉवर फ्रॉम द इंजिन टू द व्हील इज कॉल्ड एज पॉवर ट्रेन. आता ह्यामध्ये डायग्राम बघा म्हणजे तुम्हाला पुढचे पार्ट काय होतील लक्षात येतील. आता ह्यामध्ये पुली प्रेझेंट आहे. नंतर हा जो आहे तो क्लच प्रेझेंट आहे. देन आपलं फ्लायव्हील आहे. आपण बघितले ऑलरेडी आयसी इंजिन मधलं फ्लायव्हीलचं स्ट्रक्चर, क्रँकशाफ्ट म्हणजे काय, कॅम्पशाफ्ट म्हणजे काय. फ्लायव्हील आहे, फ्लायव्हील जवळ कोण प्रेझेंट आहे, क्रँकशाफ्ट प्रेझेंट आहे. नंतर इथं फॅन आहे आणि रेडिएटर. आपल्याला माहिती आहे फॅन आणि रेडिएटर आपण कशामध्ये बघितलं होतं, कूलिंग सिस्टीम मध्ये. एअर कूलिंग असेल सॉरी वॉटर कूलिंग सिस्टीम मध्ये आपण बघितलं होतं हे. देन गिअर बॉक्स प्रेझेंट आहे ज्यामध्ये सेव्हरल गिअर्स प्रेझेंट आहेत. नंतर डिफरन्शियल आहे आणि पॉवर टेक ऑफ आहे.
तर ही अशी डायग्राम आहे आणि ही डायग्राम आपल्याला ड्रॉ करायची आहे. देन नेक्स्ट आहे फंक्शन ऑफ पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम. आतापर्यंत आपण काय बघितलं, पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम म्हणजे काय आणि पॉवर ट्रान्समिशन सिस्टीमची आपण डायग्राम बघितलेली आहे. तर आता आपल्याला बघायचं की पॉवर ट्रान्समिशन सिस्टीमचं काम काय. तर पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम काय करते, टू ट्रान्समिट पॉवर फ्रॉम द इंजिन टू द रिअर व्हील्स ऑफ द ट्रॅक्टर. आपण बघितले पॉवर ट्रेन म्हणजे काय. पॉवर ट्रेन म्हणजे आपले जे इंजिन पॉवरचा जो पाथ आहे, कुठून इंजिन पासून आपल्या ट्रॅक्टरच्या व्हील पर्यंत जो पाथ आहे, किंवा त्याला आपण काय म्हणतो, पॉवर ट्रेन म्हणतो. आणि काय करणं, टू ट्रान्समिट म्हणजे आपली इंजिनचे जे पॉवर आहे, म्हणजे पॉवर जी आपली जनरेट होते, ती पॉवर इंजिन पासून ट्रॅक्टरच्या व्हील पर्यंत पोहोचवण्याचं काम काय करते, ट्रान्समिशन सिस्टीम करते. अँड टू मेक रिड्यूस द स्पीड अवेलेबल, आपला स्पीड रिड्यूस करण्याचं काम करते. टू रिअर व्हील्स ऑफ दी ट्रॅक्टर म्हणजे गिअर चेंज करून आपण, म्हणजे जसं जसं आपण गिअर म्हणजे पहिल्या गिअर पासून चौथ्या गिअर पर्यंत आपण जसं जातो तसं आपला ट्रॅक्टरचा स्पीड कसा होतो, वाढतो. आणि चौथ्या गिअर पासून जसं आपण रिव्हर्स येतो तसं आपल्या ट्रॅक्टरचा स्पीड काय होतो, कमी होतो. म्हणजे पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम काय करते, स्पीड कंट्रोल करते आणि काय करते अजून की जी पॉवर आहे आपली ती इंजिन पासून व्हील पर्यंत ट्रान्समिट करते. देन टू अल्टर दी रेशो ऑफ व्हील स्पीड अँड इंजिन स्पीड इन ऑर्डर टू सूट दी फील्ड कंडिशन. म्हणजे आपले जी फील्ड कंडिशन आहे, म्हणजे आपण जे फील्ड ऑपरेशन करत आहोत ट्रॅक्टरच्या मदतीनं, ते फील्ड ऑपरेशनमध्ये व्हील स्पीड आणि इंजिन स्पीडचा रेशो चेंज करणं. म्हणजे इंजिनच्या स्पीडवर आपल्या व्हीलची स्पीड डिपेंड आहे. का तर इंजिनची जी पॉवर आहे ती व्हीलला पास होते. म्हणजे इंजिनमध्ये जो स्पीड असेल तो व्हीलमध्ये स्पीड असेल, बरोबर आहे. तर ह्यांचा जो रेशो आहे तो अल्टर करण्याचं काम ट्रान्समिशन सिस्टीम करते. देन टू ट्रान्समिट पॉवर थ्रू राईट अँगल ड्राईव्ह, राईट अँगल ड्राईव्ह मधून पॉवर ट्रान्समिट करण्याचं काम करते. बिकॉज द क्रँकशाफ्ट अँड रिअर ॲक्सेल आर नॉर्मली ॲट राईट अँगल्स टू इच अदर. म्हणजे क्रँकशाफ्ट आणि रिअर ॲक्सेल म्हणजे ह्यांची मुवमेंट होते ना, तर हे दोन्ही जे आहेत ते कसे एकमेकाला राईट अँगलमध्ये. आणि त्यामुळं पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम काय करते, आपली जी पॉवर आहे ती राईट अँगल ड्राईव्ह मधून पॉवर आपली ट्रान्समिट करते. देन पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम कन्सिस्ट ऑफ, आता ह्या पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये कंपोनंट काय आहे. पहिला कंपोनंट आहे क्लच, दुसरा आहे ट्रान्समिशन गिअर्स, नंतर आहे डिफरन्शियल प्रेझेंट आहे, फायनल ड्राईव्ह प्रेझेंट आहे, रिअर ॲक्सल प्रेझेंट आहे, रिअर व्हील्स प्रेझेंट आहेत, आणि कॉम्बिनेशन ऑफ ऑल दीज कंपोनंट्स इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिशन ऑफ पॉवर. आपली जी पॉवर ट्रान्समिट होते त्याला रिस्पॉन्सिबल कोण आहे, ह्या सगळ्यांचं मिळून एक कॉम्बिनेशन तयार झालेलं आहे, ते म्हणून म्हणजे आपली ट्रान्समिशन सिस्टीम आहे. आता थोडं वरून बघा आपण काय काय बघितलंय. फर्स्ट आपण काय बघितलं आहे, पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम म्हणजे काय. ट्रान्समिशन म्हणजे काय की स्पीड रिड्युसिंग मेकॅनिझम आहे. देन यामध्ये काय सेव्हरल गिअर्स प्रेझेंट आहेत, कितीतरी गिअर्स प्रेझेंट आहे, इथे दाखवले आपल्याला, इथे गिअर बॉक्समध्ये गिअर्स प्रेझेंट आहेत. देन इट मे बी कॉल्ड सिक्वेन्स ऑफ गिअर्स अँड शाफ्ट. आपले गिअर आणि शाफ्टचा जो हा काय सिक्वेन्स आहे, ज्यामुळे काय होतं की आपली जी इंजिनची पॉवर आहे ती इंजिनच्या ट्रॅक्टरच्या व्हील्सला ट्रान्समिट होते. आणि ह्या सिस्टीममध्ये फॉरवर्ड आणि बॅकवर्ड मुवमेंटसाठी कितीतरी डिव्हायसेस प्रेझेंट आहेत, जसे की आपण गिअर बॉक्स म्हणू शकतो. देन कंप्लीट पाथ ऑफ पॉवर फ्रॉम इंजिन टू द व्हील्स इज कॉल्ड एज पॉवर ट्रेन. म्हणजे पॉवरचा जो पाथ आहे किंवा पाथ आहे तो इंजिन पासून व्हील्स पर्यंत जो त्याचा मार्ग आहे त्याला आपण पॉवर ट्रेन म्हणतो, म्हणजे पॉवर पास करणारी ट्रेन, लक्षात ठेवण्यासाठी. देन फंक्शन बघितलं आपण. फंक्शन काय आहेत, फंक्शनमध्ये काय करतो आपण की इंजिन पासून ट्रॅक्टरच्या व्हीलपर्यंत पॉवर ट्रान्समिट करणं, नंतर जो स्पीड कमी करणं किंवा वाढवणं गिअरचं काम आहे, आणि व्हील स्पीड आणि इंजिन स्पीडचा रेशो अल्टर करणं, किंवा राईट अँगल ड्राईव्हमधून पॉवर पास करणं, का तर क्रँकशाफ्ट आणि रिअर ॲक्सेल हे राईट अँगलला आहेत. MCQच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे पॉईंट, कोणता अँगल आहे म्हणून. आता आपण पार्ट बघतोय. क्लच पहिला पार्ट, ट्रान्समिशन गिअर्स जो आहे, डिफरन्शियल, फायनल ड्राईव्ह, रिअर ॲक्सेल, रिअर व्हील्स, आणि हे सगळे कंपोनंट मिळून आपली जी सिस्टीम तयार होते त्याला आपण हे म्हणतो पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम.
आता पहिला कंपोनंट आपण बघतोय क्लच. क्लच म्हणजे काय आणि क्लच करतो काय. फर्स्ट क्लच आहे. क्लच इज अ डिव्हाइस used to connect and disconnect the tractor engine from the transmission gears and drive wheels. क्लच काय करतो की कनेक्ट जोडणे किंवा तोडणे, जोडणे किंवा तोडणे कुणाला, ट्रॅक्टर इंजिनला फ्रॉम ट्रान्समिशन गिअर्स अँड ड्राईव्ह व्हील्स. आपण जर क्लच दाबून ठेवला तर काय होणार आहे, आपला जो ट्रॅक्टर इंजिन आहे तो गिअर्स आणि व्हील्स पासून काय होणार आहे, डिस्कनेक्ट होणार आहे. आणि क्लच जर आपण सोडला म्हणजे क्लच दाबला नाही आपण तर काय होणार आहे, ते काय होणार आहे, कनेक्ट होणार आहे. काय म्हणलं मी, क्लच वर जर आपण क्लच सोबत आपण काही मुवमेंट नाही केली तर काय राहणार आहे, आपलं जो इंजिन आहे तो ट्रान्समिशन गिअर आणि ड्राईव्ह व्हील्सला कनेक्टेड राहणार आहे. आणि क्लच जर मी दाबून ठेवला तर काय होणार आहे, तो डिस्कनेक्ट होणार आहे. क्लच ट्रान्समिट्स पॉवर बाय मीन्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन ड्रायव्हिंग मेंबर्स अँड ड्रिव्हन मेंबर्स. ड्रायव्हिंग मेंबर्स म्हणजे ज्यामध्ये ड्रायव्हिंग मेंबर्स आणि ड्रिव्हन मेंबर्स. तर क्लच काय करतं की पॉवर ट्रान्समिट करतं ड्रायव्हिंग मेंबर्स आणि ड्रिव्हन मेंबर्स मध्ये जे फ्रिक्शन होते त्याद्वारे. देन आहे आता क्लचची गरज काय आहे, नेसेसिटी ऑफ क्लच इन ट्रॅक्टर. ट्रॅक्टरमध्ये त्याची गरज काय आहे, म्हणजे थोडक्यात क्लचचं इम्पॉर्टन्स काय आहे. नेसेसिटी ऑफ क्लच इन अ ट्रॅक्टर. आता त्याला काही रिझन्स आहेत खाली. क्लच इन अ ट्रॅक्टर इज इसेन्शियल फॉर दी फॉलोइंग रिझन. खालच्या काही रिझनसाठी ते कसे आहे, इम्पॉर्टंट आहे. पहिलं रिझन काय आहे, इंजिन नीड्स क्रँकिंग बाय एनी सुटेबल डिव्हाइस. कोणत्याही डिव्हाइसनं इंजिनमध्ये क्रँकिंग होणं गरजेचं आहे. फॉर इझी क्रँकिंग द इंजिन इज डिस्कनेक्टेड फ्रॉम द रेस्ट ऑफ द ट्रान्समिशन युनिट बाय अ सुटेबल क्लच. म्हणजे आपण काय करू शकतो की क्लच दाबल्यानंतर आपण काय करू शकतो की इंजिनला ट्रान्समिशन गिअर आणि ड्राईव्ह व्हील्स पासून आपण काय करू शकतो, डिस्कनेक्ट करू शकतो. म्हणजे आपण स्पीड कमी करू शकतो थोडक्यात. आफ्टर स्टार्टिंग द इंजिन स्टार्ट केल्यानंतर द क्लच इज एंगेज टू ट्रान्समिट पॉवर फ्रॉम द इंजिन टू द गिअर बॉक्स. म्हणजे क्लच काय करतो की आपली जी पॉवर आहे ती इंजिन पासून गिअर बॉक्सला ट्रान्समिट करतो. म्हणजे आपण गाडी स्टार्ट करतो, गाडी स्टार्ट करताना काय करतो, गाडी स्टार्ट करताना आपण फर्स्ट आपण काय करतो बघा, सपोज आपली कार आहे, कारला आपण चावी लावलेली आहे. चावी लावायच्या अगोदर आपण काय करतो, जो आपला हँडब्रेक आहे तो काढतो, नंतर क्लच दाबतो आपण, फुल क्लच दाबतो. फुल क्लच दाबून आपण गाडी स्टार्ट करतो. गाडी स्टार्ट केल्यानंतर आपण पहिला गिअर टाकतो किंवा आपल्याला रिव्हर्स गिअर टाकायचा असेल तरी पहिला गिअर टाकतो आणि क्लच दाबून ठेवतो. म्हणजे काय की पहिला गिअर टाकताना आणि क्लच पूर्ण दाबून आपण ठेवताना आपला जो इंजिन आहे तो आपल्या गिअर बॉक्स आणि व्हीलची कसं आहे, डिस्कनेक्टेड आहे. आणि जसं जसं आपण क्लच सोडू, जसं जसं आपण क्लच सोडतो तसं तसं काय होतं की आपण टाकलेल्या गिअरमुळं म्हणजे गिअरची जी पॉवर असेल, फर्स्ट गिअरची, सेकंड गिअरची, त्या पॉवरमुळे काय होणार आहे, आपल्या इंजिनला स्पीड निर्माण होणार आहे. आपण जर फर्स्ट गिअर टाकला असेल तर आपल्या ट्रॅक्टरची फॉरवर्ड मुवमेंट होणार आहे आणि रिव्हर्स गिअर टाकला असेल तर बॅकवर्ड मुवमेंट होणार आहे. काय म्हणलं मी, गाडीला आपण चावी लावतो किंवा आपल्या ट्रॅक्टरला चावी लावतो, क्लच दाबून मग आपण गाडी स्टार्ट करतो. क्लच दाबून गाडी स्टार्ट केली, आपण पहिला गिअर टाकला आणि जसं जसं आपण क्लच सोडतो तसं तसं आपल्या गाडीची फॉरवर्ड मुवमेंट होते आणि तसं तसं आपण गाडी रेस करतो. म्हणजे काय होतं की आपलं ट्रॅक्टर पुढे जाणार आहे. म्हणजे जसं जसं क्लच आपण सोडू तसं तसं काय होणार आहे की गिअर बॉक्स आणि जे आपल्या ट्रॅक्टरचे जे व्हील्स आहेत त्यामध्ये कनेक्शन निर्माण होणार आहे. आणि एकदा की मी क्लच दाबला तर त्या दोघांचं कनेक्शन डिस्कनेक्ट होणार आहे. म्हणजे आपल्या ट्रॅक्टरचा किंवा आपल्या गाडीचा जे स्पीड आहे तो कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे क्लच काय करतो तर आपला जो ट्रॅक्टर आहे त्याचा स्पीड कमी करण्यामध्ये हेल्प करतो किंवा गिअर चेंज करण्यामध्ये हेल्प करतो. स्पीड कमी किंवा वाढवण्यासाठी गिअर चेंज करायचं म्हणजे काय करायचं, आपल्या गाडीचा स्पीड वाढवायचा आणि गिअरमध्ये काही बदल न करता किंवा गिअर कमी करणं म्हणजे आपण काय करतो, क्लच दाबून गिअर कमी करणं म्हणजे आपण आपल्या ट्रॅक्टरचा काय करतो, स्पीड कमी करतोय. तर हे जे इंजिन जे आहे, इंजिनचा हा कोर्स आहे तो इतका इंटरेस्टेड आहे. जर तुम्ही हा जर कोर्स तुम्हाला अजून जरी इंटरेस्टेड बनवायचा असेल तर तुम्ही एकतर जी आपली कार असते ती कार शिका, नसेल तर ट्रॅक्टर शिका घरी असेल तर. काय म्हणलं मी, जर तुम्हाला कार येत असेल किंवा ट्रॅक्टर येत असेल किंवा तुम्हाला त्या ट्रॅक्टरमधल्या जर क्लच म्हणजे काय, गिअर म्हणजे काय, ब्रेक म्हणजे काय ह्या जर कन्सेप्ट माहीत असेल
तर तुम्हाला अख्खा इंजिन खूप इंटरेस्टेड वाटणार आहे. तर त्यासाठी काही करू शकता, तुम्ही कार शिकू शकता आणि त्यामुळे तुम्हाला हा इंजिन कोर्स खूपच सोपा जाणार आहे. देन काय म्हणलेलं आहे, इंजिन नीड्स क्रँकिंग बाय एनी सुटेबल डिव्हाइस. म्हणजे इंजिनमध्ये क्रँकिंग लागते आणि त्यासाठी क्रँकिंगसाठी कुठलीही डिव्हाइस, कोणती तरी सुटेबल डिव्हाइस प्रेझेंट असणं गरजेचं आहे. फॉर इझी क्रँकिंग म्हणजे क्रँकिंग इझी होण्यासाठी द इंजिन इज डिस्कनेक्टेड फ्रॉम द रेस्ट ऑफ द ट्रान्समिशन युनिट बाय सुटेबल क्लच. म्हणजे क्लचमुळे आपण काय करू शकतो, इंजिनचं जे कनेक्शन आहे व्हील्सशी आणि गिअरबॉक्सशी ते आपण काय करू शकतो, डिस्कनेक्ट करू शकतो आणि त्यामुळे क्लच प्रेझेंट असणं गरजेचं आहे. आफ्टर स्टार्टिंग द इंजिन आपण जेव्हा स्टार्ट करतो, द क्लच इज एंगेज टू ट्रान्समिट पॉवर फ्रॉम इंजिन टू गिअरबॉक्स. आणि क्लच कोणत्या कामात मग्न असतो, की पॉवर जी आपली आहे ती इंजिनपासून गिअरबॉक्सला ट्रान्समिट करण्यासाठी हा आपला क्लच काय असतो, मग्न असतो. देन इन ऑर्डर टू चेंज द गिअर्स, जेव्हा आपण गिअर जेव्हा चेंज करतो, द गिअर बॉक्स मस्ट बी केप्ट फ्री फ्रॉम द इंजिन पॉवर. जो गिअर बॉक्स जो आहे तो काय केला पाहिजे आपण, की आपल्या इंजिन पॉवरपासून तो कसा पाहिजे, फ्री पाहिजे. देन म्हणजे काय पाहिजे, की आपल्याला क्लच दाबायचा आहे. फ्री पाहिजे म्हणजे काय करायचं आहे, क्लच दाबून आपल्याला त्या दोघांमधलं कनेक्शन डिस्कनेक्ट करायचं आहे सुरुवातीला. आणि जेव्हा आपण क्लच सोडू तेव्हा त्यामध्ये कनेक्शन येणार आहे. अजून लक्षात ठेवा, गिअर चेंज करताना आपल्याला क्लच दाबावाच लागतो. क्लच नाही दाबलं तर वेगळी काहीतरी प्रक्रिया घडणार आहे आपल्या गाडीमध्ये. गिअर चेंज करताना आपल्याला क्लच हा दाबावाच लागतो. म्हणजे काय म्हणलंय, इन ऑर्डर टू चेंज द गिअर बॉक्स मस्ट बी केप्ट फ्री फ्रॉम द इंजिन पॉवर. गिअर बॉक्स जो आपला आहे तो इंजिन पॉवरपासून कसा पाहिजे, फ्री पाहिजे. अदरवाईज द गिअर टीथ विल बी डॅमेज्ड अँड एंगेजमेंट ऑफ गिअर विल नॉट बी परफेक्ट अँड दिस वर्क इज डन बाय क्लच. म्हणजे काय होतं, की आपली जी क्लच प्लेट आहे किंवा क्लचचे जे टीथ आहेत ते काय होतात, खराब होतात. म्हणजे पूर्ण गिअर बॉक्सच हे होतो. आणि जर असं सपोज जर आपली गाडी जर खूप जास्त स्पीडमध्ये असेल आणि अशा वेळेस जर आपले गिअर जर चुकले किंवा गिअर आपण खूपच त्याला प्रेशर आणला त्या गिअरवर, तर सपोज गिअरचं जो प्लेट जर खराब झाली तर काय होऊ शकतं, एखादा ब्रेकसुद्धा फेल होऊ शकतो. तर अशा वेळेस म्हणजे गिअर चेंज करताना क्लच दाबणं ही कंपल्शन आहे. तुम्ही क्लच नाही दाबला तर गिअर प्लेट खराब होऊ शकते किंवा गिअरची पूर्ण सिस्टीम चेंज होऊ शकते. आणि ह्याचा इफेक्ट काय होणार आहे, की आपल्या ब्रेकवर होणार आहे. तुम्ही ब्रेक जरी दाबला तरी ब्रेक लागणार नाही आहे. वेन द बेल्ट पुली ऑफ द ट्रॅक्टर वर्क इन द फील्ड, जेव्हा जो पुली आपण दाखवले वरच्या स्ट्रक्चरमध्ये तो काय करतो, वेन द बेल्ट पुली ऑफ द ट्रॅक्टर वर्क इन द फील्ड, जेव्हा फील्डमध्ये हे वर्क करतं तेव्हा काय होतं, इट नीड्स टू बी स्टॉप्ड विदाउट स्टॉपिंग द इंजिन. हे स्टॉप करणं गरजेचं आहे विदाउट स्टॉपिंग द इंजिन. अँड दिस इज डन बाय क्लच. म्हणजे काय सिंपल आहे, की आता समजा पुली म्हणजे गोल फिरणारा जो आहे तो आपला, तो जर थांबायचा असेल आपल्याला तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, की सपोज आपल्याला इंजिन आपल्याला स्टॉप करायचं नाही आहे, पण जो पुली आहे तो तो पुली आपल्याला स्टॉप करायचा आहे. म्हणजे गाडी न बंद करता किंवा ट्रॅक्टर बंद न करता आपल्याला काय करायचं, तो पुली जो आहे तो थांबवायचा आहे. मग आपण काय करतो, क्लच दाबतो आणि ब्रेक दाबतो आणि गिअर न्यूट्रल करतो म्हणजे कोणताच गिअर नसतो तेव्हा त्याला, म्हणजे त्यामध्ये क्लचचा इम्पॉर्टन्स आहे. मी तुम्हाला उद्या एक व्हिडिओ बनवून पाठवेन म्हणजे कारमधला, बरं का, ट्रॅक्टर नाही आहे. तर कारमधला क्लच म्हणजे काय, ब्रेक म्हणजे काय, रेस म्हणजे काय आणि गिअर म्हणजे काय आणि मुवमेंट कशी होती मी एक व्हिडिओ अपलोड करेन यूट्यूबला. म्हणजे तुम्हाला एकदम भारी कळेल ट्रान्समिशन सिस्टीम म्हणजे काय. मी आता नेक्स्ट आहे, ही होती गरज, क्लचची गरज काय आहे. अँड नेक्स्ट पॉईंट बघतो आपण, इसेन्शियल फीचर्स ऑफ गुड क्लच. म्हणजे क्लच हा कधी आपण चांगला म्हणू शकतो. तर इट शुड हॅव गुड ॲबिलिटी ऑफ टेकिंग लोड विदाउट ड्रॅगिंग अँड चॅटरिंग. म्हणजे आपल्या क्लचवर कसा आला पाहिजे, म्हणजे लोड नाही आला पाहिजे. लोड त्यानं म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचा लोड जो आहे तो बिअर करता आला पाहिजे. त्याच्यामध्ये लोड बिअर करण्याची गुड ॲबिलिटी पाहिजे. मग तेव्हाच आपण क्लच जो आपला आहे तो चांगला आहे किंवा गुड आहे असं आपण म्हणू शकतो. इट शुड हॅव हायर कॅपॅसिटी टू ट्रान्समिट मॅक्झिमम पॉवर विदाउट स्लिपिंग. म्हणजे विदाउट स्टॉप होता किंवा विदाउट त्याची मुवमेंट स्टॉप न करता त्याच्याकडं हायर कॅपॅसिटी पाहिजे. आपली जी मॅक्झिमम जास्तीत जास्त पॉवर जी आहे ती ट्रान्समिट करण्याची त्याच्याकडं कॅपॅसिटी पाहिजे. फ्रिक्शन सरफेस शुड बी हायली रेजिस्टंट टू हीट इफेक्ट. त्याचा जो सरफेस आहे आपला क्लचचा, त्या सरफेस हीटचा इफेक्ट त्याच्यावर झाला नाही पाहिजे. म्हणजे तो
हीट इफेक्टला रेजिस्टंट पाहिजे त्याचा जो सरफेस आहे तो. अँड दी कंट्रोल बाय हँड लिव्हर और पेडल लिव्हर शुड बी इझी. पेडल लिव्हर म्हणजे आपण पायानं कंट्रोल करतो ना क्लच, तर तो कसा पाहिजे, इझी पाहिजे. जर क्लच जर हार्ड जात असेल, म्हणजे त्याला दाबण्यासाठी खूप जोर वगैरे लागत असेल, तर काय होणार आहे, ऑब्व्हियसली आपली पूर्ण म्हणजे ट्रॅक्टर चालवण्याची जी आपली हे आहे प्रोसेस आहे ती पूर्ण खराब होणार आहे आणि इट विल लीड टू सम डॅमेज. देन आपण बघितलं गरज काय आहे. नंतर गुड क्लच म्हणजे त्याच्या क्वालिटीज काय आहेत. आता आपण बघायचं क्लचचे टाईप कोणते. क्लचचे 3 टाईप आहेत, फ्रिक्शन क्लच, डॉग क्लच आणि फ्लुइड कपलिंग. 3 टाईप आहेत, लक्षात ठेवा. ट्री डायग्राम करावं लागतं लक्षात ठेवण्यासाठी. फ्रिक्शन क्लच, डॉग क्लच आणि कोणता फ्लुइड कपलिंग. आता फ्रिक्शन क्लच काय आहे. फ्रिक्शन क्लच इज मोस्ट पॉप्युलर इन 4 व्हीलर ट्रॅक्टर्स. 4 व्हीलर जे ट्रॅक्टर आहेत त्यामध्ये फ्रिक्शन क्लच हा पॉप्युलर आहे. तर MCQच्या दृष्टीने हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. फ्रिक्शन क्लच इज मोस्ट पॉप्युलर इन 4 व्हीलर ट्रॅक्टर. आता फ्रिक्शन क्लच हा डायग्राममध्ये दाखवलाय म्हणलंय. सिंगल प्लेट क्लच दाखवलाय इथे त्यांनी. फ्रिक्शन मटेरियल दाखवलंय. नंतर इथं क्लच पेडल दाखवलाय, म्हणजे जिथून आपण कंट्रोल करतो क्लच. नंतर इथं प्रेशर प्लेट दाखवलेली आहे आणि क्लच प्लेट म्हणजे क्लच प्लेट मी म्हणलं नाही का आता, जर तुम्ही विदाउट क्लच दाबता, जर तुम्ही गिअर चेंज करत असाल तर क्लच प्लेट आपली खराब होऊ शकते. किंवा जर तुम्ही चालत्या गाडीमध्ये स्पीडमध्ये जर सपोज तुम्ही गाडी जर चालवत असाल, सपोज तुमची गाडी 4थ्या गिअरला आहे आणि तुम्ही हाफ जरी क्लच दाबून ठेवला पूर्ण गाडी पळेपर्यंत, हाफ पूर्ण दाबला तर काय होते, गाडीचा स्पीड पूर्ण कमी होतो. अर्धा दाबला तर काय होणार आहे की अर्धा क्लच दाबून तुम्ही तशीच गाडी जर पळवत असाल तर आपले क्लच प्लेट जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. नंतर हा आहे फ्लाय व्हील आणि क्रँकशाफ्ट. क्रँकशाफ्ट माहिती आहे आपल्याला. आणि नंतर स्प्रिंग प्रेझेंट आहे. आता बघा की 4 व्हीलर ट्रॅक्टर्समध्ये फ्रिक्शन क्लच जो आहे तो कसा आहे, मोस्ट पॉप्युलर आहे. MCQसाठी इम्पॉर्टंट आहे. फ्लुइड क्लच म्हणजे फ्लुइड कपलिंगमध्ये फ्लुइड क्लच इज ऑल्सो यूज्ड इन सम ट्रॅक्टर्स दीज डेज. फ्लुइड क्लच सुद्धा वापरतात काही ट्रॅक्टरमध्ये, आता मॉडर्न ट्रॅक्टरमध्ये जे आहेत ते. डॉग क्लच इज मोस्टली यूज्ड इन पॉवर टिलर. आता लक्षात ठेवा, प्रत्येकाचे जे युजेस आहेत ते लक्षात ठेवा. डॉग क्लच फ्रिक्शन क्लच 4 व्हीलर ट्रॅक्टरमध्ये वापरतो. नंतर फ्लुइड क्लच आताच्या काही ट्रॅक्टर्समध्ये वापरतो, काही ट्रॅक्टरमध्ये. डॉग क्लच कशामध्ये वापरतो, पॉवर टिलरमध्ये वापरतो. आपण ट्रॅक्टरचे 3 टाईप बघितलेत, व्हील ट्रॅक्टर असू द्या किंवा दुसरे जे असतील ट्रॅक्टर. तिसरा टाईप आहे. तिसरा टाईप आपला कोणता आहे, पॉवर टिलर हा टाईप आहे. तर त्यामध्ये आपण कोणता वापरू शकतो, डॉग क्लच वापरू शकतो. आणि अगेन फ्रिक्शन क्लच आला इथं. आता हे 3 टाईप झाले क्लचचे, फ्रिक्शन, डॉग आणि फ्लुइड. फ्रिक्शन वापरतो 4 व्हीलरमध्ये, फ्लुइड वापरतो काही ट्रॅक्टरमध्ये आत्ताच वापरतो आपण, आणि डॉग क्लच हा पॉवर टिलरमध्ये वापरतात. देन फ्रिक्शन क्लच मे बी सब डिवायडेड इंटू 3 क्लासेस. आणि जो फ्रिक्शन क्लच आहे त्याचे अजून 3 क्लासेस. आणि हे लक्षात ठेवण्यासाठी सिम्पली काय करा की ट्री डायग्राम तयार करा. वर टाइप्स ऑफ क्लच टाका, त्याचे 3 ॲरो करा, फ्रिक्शन क्लच, डॉग क्लच आणि फ्लुइड क्लचिंग. नंतर फ्रिक्शन क्लचचे अजून 3 ॲरो करा, सिंगल प्लेट क्लच और सिंगल डिस्क क्लच. म्हणजे एकच प्लेट असेल तर, क्लच प्लेट असेल तर त्याला सिंगल प्लेट म्हणतो. नंतर मल्टिपल प्लेट क्लच और मल्टिपल डिस्क क्लच, म्हणजे एकपेक्षा जास्त क्लच प्लेट प्रेझेंट असतील तर. आणि थर्ड आहे कोन क्लच असेल तर प्रेझेंट. एवढंच आहे, त्याच्यावर हे दिलेलं नाही आहे, म्हणजे इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे. आणि वरची जी डायग्राम होती ती कशी होती, सिंगल क्लचची होती. आता बघा नेक्स्ट आपला जो कंपोनंट आहे तो आहे गिअर. मेन गाडी स्टार्ट केल्यानंतर मेन सगळ्यात पहिल्यांदा कोणता कंपोनंट उपयोगी पडतो आपल्याला, क्लच. नंतर आहे गिअर्स. क्लच दाबल्यानंतर आपण पहिल्यांदा गिअर पडतो. आता गिअर्समध्ये स्पीड वरायज अकॉर्डिंग टू फील्ड रिक्वायरमेंट. जसे आपल्या फील्डची जशी रिक्वायरमेंट आहे तसा स्पीड व्हॅरी होतो, म्हणजे बदलतो. अँड सो नंबर ऑफ गिअर रेशेस आर प्रोव्हाइडेड टू सूट दी व्हॅरिंग कंडिशन्स. म्हणजे जसा स्पीड आपल्याला पाहिजे तशा स्पीडने आपण काय करू शकतो, गिअर चेंज करू शकतो. मला खूपच कमी, फक्त मला ट्रॅक्टर पुढं म्हणजे ट्रॅक्टरला फक्त एक हे करण्यासाठी, पुश करण्यासाठी सुरुवातीचा, म्हणजे ट्रॅक्टरला आपल्याला पुढे ढकलण्यासाठी फक्त पहिला गिअर आपण वापरत असतो, ट्रॅक्टर असू द्या गाडी असू द्या. आणि दुसरा गिअर जो असतो तो एकदम नॉर्मल स्पीड, म्हणजे एकदम कमी स्पीडला दुसरा गिअर वापरतात. नंतर मीडियम स्पीडला तिसरा गिअर वापरतात, एकदम हायेस्ट स्पीडला, म्हणजे हायेस्ट स्पीडला काय वापरतात आपण, चौथा गिअर वापरतो. आता मला 5वा गिअर असतो का नाही माहीत नाही मला ट्रॅक्टर्समध्ये, पण आय थिंक सो म्हणजे मॉडर्न ट्रॅक्टरमध्ये असेल 5वा गिअर.
जसे की पहिल्या काळामध्ये फक्त 4च गिअर प्रेझेंट होते 4 व्हीलरमध्ये आणि आता 5 गिअर प्रेझेंट आहेत. देन एस टीमध्ये म्हणजे आपली जी बस आहे त्या बसमध्ये सुद्धा जास्त गिअर प्रेझेंट आहेत. ॲज दी ट्रॅक्टर हॅज टू ट्रान्समिट हेवी टॉर्क ऑल दी टाइम. म्हणजे ट्रॅक्टरला जास्त म्हणजे मोठं लोड हे करावा लागतो, कॅरी करावा लागतो. काही काही जसे शुगरकेनचे जे ट्रेलर घेऊन जे ट्रॅक्टर जातात त्यांच्यावर खूप लोड असतो. तर ॲज दी ट्रॅक्टर हॅज टू ट्रान्समिट हेवी टॉर्क ऑल दी टाइम. म्हणजे ट्रॅक्टरला हेवी लोड वगैरे ट्रान्समिट करावा लागतो, माहिती आहे आपल्याला. सॉरी बरं का, हा पॉईंट थोडा चुकलेला आहे. ॲज दी ट्रॅक्टर हॅज टू ट्रान्समिट हेवी टॉर्क ऑल टाइम. हेवी टॉर्क म्हणजे काय आहे, फोर्सचा एक प्रकार आहे. तर ट्रॅक्टर काय करतो, हेवी टॉर्क म्हणजे प्रत्येक टाइमला हेवी टॉर्क जसा तो ट्रान्समिट करतो तसं काय म्हणलेलं आहे, बेस्ट क्वालिटी लब्रिकंट फ्री फ्रॉम सेडिमेंट. तर बेस्ट क्वालिटी लब्रिकंट जे आहेत ते काय होतात की सेडिमेंटपासून किंवा ग्रीडपासून किंवा अल्कलीपासून किंवा मॉइश्चरपासून ते काय होतात, फ्री बनतात अँड इज यूज्ड फॉर लब्रिकेशन पर्पज. आणि त्यामुळे आपण हे काय करू शकतो की लब्रिकेशन पर्पजसाठी हे आपण वापरू शकतो. आता फॉर एक्झाम्पल दिलेले आहे SAE90 ऑइल इज जनरली रिकमेंडेड फॉर गिअरबॉक्स. म्हणजे आपल्या गिअरबॉक्सला सेफ होण्यासाठी किंवा गिअरबॉक्समध्ये जे फ्रिक्शन होणार आहे किंवा फ्रिक्शन होणार आहे किंवा त्याचं विअरिंग होणार आहे ते रिड्यूस करण्यासाठी SAE90 ऑइल हे रिकमेंड केले जातं गिअरबॉक्सला. लक्षात ठेवा, MCQच्या दृष्ट्या इम्पॉर्टंट आहे. नंतरचा कंपोनंट आहे डिफरन्शियल. डिफरन्शियल म्हणजे काय, आता डिफरन्शियल युनिट जसं की खाली डायग्राममध्ये दाखवलं म्हणलेलं आहे बघा. इथं ड्रायव्हिंग बेवल पिनियन आहे, नंतर डिफरन्शियल बेवल पिनियन आहे इथं. ड्रायव्हिंग बेवल पिनियन आहे, देन डिफरन्शियल बेवल पिनियन आहे, देन हाफ शाफ्ट बेवल गिअर्स आहेत आणि केसिंग आहे आणि क्राउन व्हील आहे आणि हाफ शाफ्ट आहे. तर याचं ॲनिमेशन बघा तुम्ही. ॲनिमेशन बघल्यानंतर तुम्हाला हे स्ट्रक्चर कळतील म्हणजे कोणता कसा वर्क करतो, कशी मुवमेंट होते त्यांची. तर डिफरन्शियल युनिट इज अ स्पेशल अरेंजमेंट ऑफ गिअर्स. डिफरन्शियल युनिटमध्ये काय असतं की आपले जे गिअर्स आहेत त्यांची अरेंजमेंट असते, स्पेशल अशी अरेंजमेंट असते. कशासाठी, टू परमिट वन ऑफ द रिअर व्हील्स ऑफ द ट्रॅक्टर टू रोटेट स्लोअर ऑर फास्टर दॅन अदर. म्हणजे आपले जे व्हील्स आहेत ट्रॅक्टरचे ते स्लोअर किंवा फास्टर रोटेट होण्यासाठी. वाईल टर्निंग द ट्रॅक्टर ऑन कर्व पाथ. कर्ववर जेव्हा आपण ट्रॅक्टर टर्न करतो, दी इनर व्हील हॅज टू ट्रॅव्हल लेसर डिस्टन्स दॅन दी आउटर व्हील. म्हणजे जेव्हा आपण बळ नसतं तेव्हा आपलं ट्रॅक्टर आपण काय करतो, टर्न करतो, तेव्हा जे इनर व्हील आहे, इनर व्हील काय करायला पाहिजे की हॅज टू ट्रॅव्हल लेसर डिस्टन्स. इनर व्हील जे आहेत त्यांनी लेसर डिस्टन्स कव्हर केलं पाहिजे ॲज कम्पेअर टू आउटर व्हील जे आहेत त्यांच्यापेक्षा. आणि लेस पॉवर लागतो कोणापेक्षा, आउटच्या. जी आहे टू मोर दॅन दी अदर ॲट टर्निंग पॉईंट. म्हणजे लेस सॉरी इनर इनर लॉक म्हणजे काय, डिफरंट इज अ डिव्हाइस टू जॉईन बोथ हाफ ॲक्सल ट्रॅक्टर. म्हणजे ट्रॅक्टरचे जे ॲक्सल आहेत ते दोन्ही हाफ ॲक्सल जॉईन करण्याचं काम डिफरन्शियल लॉक करतं. लॉक माहिती आपल्याला. तर काय लॉक करतं ते, बोथ हाफ ॲक्सल्स ऑफ ट्रॅक्टर. देन सो दॅट इवन इफ वन व्हील इज अंडर लेस रेजिस्टन्स, एका व्हीलमध्ये जर कमी रेजिस्टन्स असेल तर काय करतो, दी ट्रॅक्टर कम्स आउट फ्रॉम दी मड. तर आपला जो ट्रॅक्टर आहे तो चिखलात अडकला तर तो काय येऊ शकतो, बाहेर येऊ शकतो ह्या डिफरन्शियल लॉक. अँड ॲज बोथ व्हील्स मूव्ह विथ द सेम स्पीड अँड अप्लाय इक्वल ट्रॅक्शन. तर काय म्हणलं की डिफरन्शियल लॉकचा यूज काय, तर एका व्हीलमध्ये जर लेस रेजिस्टन्स असेल तर काय होऊ शकतं की ट्रॅक्टर आपला मडमधून बाहेर येऊ शकतो. आणि डिफरन्शियल लॉक काय करतं की बोथ हाफ ॲक्सल जे आहेत ट्रॅक्टरचे ते जॉईन करतं. देन लास्ट पॉईंट आहे फायनल ड्राईव्ह. फायनल ड्राईव्ह म्हणजे काय, फायनल ड्राईव्ह इज अ रिअर रिडक्शन युनिट इन पॉवर ट्रेन्स बिटवीन द डिफरन्शियल अँड ड्राईव्ह व्हील्स. डिफरन्शियल युनिट आपलं जे आहे आणि ड्राईव्ह व्हील्स जे आहेत. काय आहे फायनल ड्राईव्ह, इम्पॉर्टंट आहे बरं का हा पॉईंट. फायनल ड्राईव्ह काय करतं
आपण पॉवर ट्रेन बघितले. पॉवर ट्रेन म्हणजे काय, की इंजिन पॉवर ट्रान्समिट होणं, इंजिनपासून पॉवर ट्रान्समिट होणं इंजिनपासून व्हील्सपर्यंत. त्या पॉवर ट्रेनमध्ये रिडक्शन युनिट आहे हा फायनल टाईम म्हणजे. आणि कशामधला, डिफरन्शियल युनिट आणि ड्राईव्ह व्हील्समधला. लक्षात ठेवा. आता इथं आपली पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम एंड होते. एकदा रिवाइज करूया आपण. लब्रिकेशन सिस्टीम ऑलरेडी आपण स्टडी केलेली आहे. तर एकदा मी पूर्ण रिवाइज करेन. ओके, काय काय बघितलं आपण, अजून एकदा रिवाइज करूया. एकदम सिंपल आहे पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम. आणि तुम्हाला म्हणजे उद्या मी एक व्हिडिओ अपलोड करेन, त्यावेळेस तुम्हाला खूप भारी कळेल अजून हे ट्रान्समिशन सिस्टीम म्हणजे काय. आता बघा, ट्रान्समिशन सिस्टीम म्हणजे काय. ट्रान्समिशन सिस्टीम काय करते, स्पीड रिड्युसिंग मेकॅनिझम आहे ही. आणि ह्यामध्ये किती सेव्हरल गिअर्स प्रेझेंट असतात, कशामध्ये, गिअर बॉक्समध्ये. आणि हिला आपण काय म्हणतो, सिक्वेन्स ऑफ गिअर्स आणि शाफ्ट. म्हणजे आपले जे गिअर्सचे सिक्वेन्स आहेत किंवा शाफ्ट आहेत अलॉंग विथ, त्यांचा सिक्वेन्स ह्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि इंजिन हे काय करतं, की इंजिन पॉवर ही ट्रॅक्टर व्हील्सला ट्रान्समिट करतात. आणि ह्या सिस्टीममध्ये व्हेरियस डिव्हाइसेस आहेत, ज्यामुळे आपल्या ट्रॅक्टरची फॉरवर्ड, पुढे किंवा मागे मुवमेंट होते. and the complete path of power from the engine to the wheels. म्हणजे पॉवरचा जो पॅथ आहे किंवा पॉवरचा जो मार्ग आहे इंजिन पासून व्हील्स पर्यंत, त्याला आपण पॉवर ट्रेन म्हणतो. नंतर आपण डायग्राम बघितलेली आहे. नंतर आपण फंक्शन बघितलं ट्रान्समिशन सिस्टीमचं. ट्रान्समिशन सिस्टीम काय करतं, की पॉवर ट्रान्समिट करतं इंजिन पासून आपल्या ट्रॅक्टरच्या व्हीलपर्यंत. देन हे काय करतं, रिड्यूस द स्पीड अवेलेबल. म्हणजे आपलं जे स्पीड आहे ते रिड्यूस करतं. आणि किंवा आपल्या जे व्हील्सवर जे कंट्रोल असतं ते कोणाचं असतं, तर या पॉवर सिस्टीममुळं आपल्या इंजिनचा जो स्पीड आहे तो कंट्रोल होऊ शकतो. नंतर हा काय करतो, व्हील स्पीड आणि इंजिन स्पीडचा रेशो जो आहे तो अल्टर करतो. नंतर पॉवर ट्रान्समिट करतं कशा थ्रू, राईट अँगल ड्राईव्ह थ्रू. का तर क्रँकशाफ्ट आणि रिअर ॲक्सल जो आहे तो आपला काय आहे, राईट अँगलला प्रेझेंट आहे. नंतर आता ह्याचे कंपोनंट बघितले आपण. क्लच म्हणजे काय, सगळ्यात इम्पॉर्टंट कंपोनंट आहे क्लच आणि ट्रान्समिशन गिअर्स. देन डिफरन्शियल, फायनल ड्राईव्ह, रिअर ॲक्शन म्हणजे काय, रिअर व्हील्स म्हणजे काय. आणि ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून आपली ट्रान्समिशन सिस्टीम तयार झालेली आहे. क्लच काय आहे, डिव्हाइस आहे जो काय करतो, आपल्या इंजिनला ट्रान्समिशन गिअर आणि ड्राईव्ह व्हील्सपासून कनेक्ट करतो किंवा डिस्कनेक्ट करतो. क्लच दाबून ठेवला डिस्कनेक्ट करतो, क्लच सोडला कनेक्ट करतो. देन क्लच काय करतो, की पॉवर ट्रान्समिट करतो जे ड्रायव्हिंग मेंबर आणि ड्युअल मेंबर्समध्ये जे फ्रिक्शन आहे त्या थ्रू. देन क्लचची गरज काय आहे, क्लच काय करतो, इंजिनमध्ये जे क्रँकिंग प्रोसेस आहे ती क्रँकिंग प्रोसेस जी गरजेची आहे त्याच्यासाठी एक डिव्हाइस लागते आणि ती डिव्हाइस क्लच ही आहे. आणि इंजिन क्रँकिंगसाठी काय करतं, इंजिन काय करतं, की डिस्कनेक्ट करतं. काय डिस्कनेक्ट करतं, ट्रान्समिशनचे युनिट आहेत. फॉर एक्झाम्पल आपले जे रिअर व्हील्स आहेत, रिअर व्हील्स आणि गिअर बॉक्स यांच्यापासून. देन इंजिन स्टार्ट झाल्यानंतर क्लच काय करतो, क्लच कशामध्ये एंगेज असतो, तर पॉवर ट्रान्समिट करण्यामध्ये मग्न असतो. कुठून, इंजिनपासून गिअर बॉक्सपर्यंत. देन गिअर चेंज करताना गिअर बॉक्स कसा पाहिजे, की आपल्या इंजिन पॉवरपासून फ्री पाहिजे. म्हणजे गिअर चेंज करताना आपण काय करायला पाहिजे इथं, की क्लच दाबायला पाहिजे. देन जर असं नाही केलं तर काय होणार आहे, की आपला जो गिअर प्लेट आहे किंवा आपली जी क्लच प्लेट आहे ती खराब होणार आहे. आणि हे काम कोण करतं, क्लच करतं. देन आपलं ह्याचा ट्रॅक्टरचा जो हे आहे, पुली आहे, त्या पुलीला थांबवण्याचं किंवा स्टॉप करण्याचं काम कोण करतं, क्लच करतो. देन फीचर्स काय आहेत, गुडॅबिलिटी. म्हणजे लोड टेक करण्याची जी गुडॅबिलिटी पाहिजे, यामध्ये हाय कॅपॅसिटी पाहिजे मॅक्झिमम पॉवर ट्रान्समिट करण्याची. देन फ्रिक्शन कसं पाहिजे, हाय रेजिस्टन्स टू हिट इफेक्ट. देन हे इझिली आपल्याला हे करायला आलं पाहिजे, काय करता आलं पाहिजे, कंट्रोल करता आलं पाहिजे. देन टाइप्स ऑफ क्लच 3 टाईप बघितले आपण, फ्रिक्शन क्लच, डॉग क्लच, फ्लुइड क्लच. फ्रिक्शन क्लच फोर व्हीलर ट्रॅक्टरमध्ये वापरतो. फ्लुइड क्लच जो आहे तो काही ट्रॅक्टरमध्ये वापरतो. डॉग क्लच जो आहे तो पॉवर टिलर्समध्ये वापरतात. फ्रिक्शन क्लचचे 3 पार्ट, सिंगल प्लेट, मल्टिपल प्लेट आणि कोन प्लेट. याची डायग्राम बघितलेली आहे आपण. देन आपण गिअर्स म्हणजे काय बघितलं, गिअर्स काय करतात, आपल्या इंजिनचा जो स्पीड आहे तो स्पीड कमी किंवा जास्त करण्याचं काम गिअर करतात. आणि गिअर कशाने बनलेले असतात, ॲलॉय स्टीलने बनलेले असतात. आणि जसं ट्रॅक्टर आपले जे
हेवी टॉर्क त्याला जर ऑल द टाइम त्याला ट्रान्समिट करायचं असतं, त्यामुळे बेस्ट क्वालिटी लुब्रिकंट सेडिमेंट ब्रेक किंवा अल्कली आणि मॉइश्चरपासून जे फ्री असले पाहिजेत ते लुब्रिकेशन पर्पजसाठी यूज केले जातात. आणि गिअर बॉक्समध्ये सगळ्यात मोस्टली रिकमेंडेड आहे SAE90 ऑइल. डिफरन्शियल काय करतो, स्पेशल अरेंजमेंट आहे गिअर बॉक्समध्ये जी रिअर व्हील्सच्या म्हणजे ट्रॅक्टरचे जे आपले चाक आहेत किंवा व्हील्स आहेत तिला स्लो किंवा फास्ट रोटेट होण्यासाठी हेल्प करतं, म्हणजे ते कंट्रोल करतं. नंतर काय होतं की जेव्हा टर्निंग पॉईंट होतो तेव्हा इनर व्हीलला कमी पॉवर असते ॲज कम्पेअर टू आउटर व्हील. ते पॉवर किंवा त्याची जी ते कंट्रोल करतं डिफरन्शियल व्हील पॉवर. देन सेकंड लास्ट पॉईंट आपण बघितला डिफरन्शियल लॉक म्हणजे काय. डिफरन्शियल लॉक म्हणजे काय की डिव्हाइस आहे जी काय करते की जे ट्रॅक्टरचे हाफ एक्सेल्स आहेत, 2 हाफ एक्सेल्स जोडते आणि ह्यामुळे काय होतं की आपला ट्रॅक्टर जो आहे तो मडमधून बाहेर येऊ शकतो. आणि लास्ट आहे फायनल टाइम म्हणजे काय. फायनल टाइम म्हणजे पॉवर ट्रेनमध्ये रिडक्शन होणं. पॉवर ट्रेनमध्ये रिडक्शन होणं. पॉवर ट्रेन म्हणजे काय, आपली जी पॉवर आहे ती इंजिनपासून आपल्या रिअर व्हीलपर्यंत पोहोचणं, तो जो मार्ग आहे त्याला आपण पॉवर ट्रेन म्हणतो. आणि कशामधले, डिफरन्शियल आणि ड्राईव्ह व्हील्समधले. तर दिस इज ऑल अबाउट पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम.